आणि त्याचा जो अधिकार असेल ते लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना वागायला पाहिजे. जर वागत नसतील तर ती चुकच आहे हे मान्यच करायला हवं. आता या ठिकाणी नेमकं काय घडलं तिथं मी काय नव्हतो, पण ते अधिकारी जे मला सांगितले ते असं की ते निवडणुकीच्या काळामध्ये गुंतले होते आणि त्यांच्याकडे आलेल्या झालेली गोष्ट त्यांच्या नजरेआड झाली ते त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केल्यामुळं मी त्याच्यामध्ये फारसा पुढे गेलो नाही. पण कथाचा एक दुसरा प्रश्न की जरी निवडणुकीमध्ये अधिकारी व्यस्त असले, निवडणुकीच्या कामामध्ये जरी व्यस्त असले तरी प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणं अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे. एका ठिकाणी जर गुन्हा झाला किंवा काही माहिती पोलिसांना मिळाली तर अधिकारी त्या ठिकाणी जातात, शहानिशा करतात. मात्र तुमच्या प्रकरणामध्ये अशी शहानिशाच करतात त्यांनी केली नाही. असं वाटतं का की शहानिशा करणं फार महत्वाचं नाही असं सरकारी अधिकाऱ्यांना वाटलं? असं त्यांना वाटत असल्याशिवाय त्यांनी कसं काय दुर्लक्ष केलं नसतं. आपण म्हणता ते बरोबर आहे की त्यांना तसं वाटतं म्हणूनच त्यांनी चौकशी केली नाही ना आणि मला करायची पाळी आली. सर तुम्हाला वाईट नाही वाटत? 96 वर्षाचे तुम्ही आहात आणि ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही जिवंत आहे याच्यासाठी भांडावं लागतंय, झगडावं लागतंय आणि वारंवार सरकारी अधिकाऱ्यांना जाऊन सांगावं लागतं की बाबा तुम्ही जिवंत आहे म्हणून. नाही असं आहे, माझा एक 4 वर्षापूर्वी सत्कार झाला होता. त्या सरकारच्या धोरणाबद्दल मी 2 वेळी बोललो होतो. त्याचा परत सांगतो. मी माझ्या मृत्यूचा सोहळा स्वतः पाहतोय अशी एक छोटीशी कविता मी केली होती सारांशाचा. तर जो चाललंय तो मला डोळ्यांनी पाहावं लागतं. मला आनंद आहे की माझ्या मृत्यूचा सोहळा मी आज प्रत्यक्ष अनुभवला. पण सर महाराष्ट्रासाठी एक शोकांतिकाच म्हणावी लागेल, कारण एका माजी मंत्र्याबरोबर जर असं होतं तर सामान्यांचं या महाराष्ट्रामध्ये काय हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मी मराठीच्या विशेष या बातमीपत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. जसं तुम्ही पण आमच्याबरोबर आहात सर, तुमच्याकडे मी ब्रेक नंतर परत येतो. पण मी मराठीचा विशेष कार्यक्रम असा सुरू राहील. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर मी मराठी न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण विशेष कार्यक्रम मोठं करा. जसं ज्या प्रकारे प्रकारचं म्हणाले की एखादा जेव्हा एक्सपायर होतो किंवा वाहतो तर त्याच्यासाठी श्रद्धा ठेवली जाते. ते दादा बोलले का हम रे बोल आपल्या प्रकारामध्ये काहीच करण्यात आलं नाही. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा ही पूर्ण प्रोसिजर फॉलो केली पाहिजे होती त्यांनी. तिथला ट्रेझरी डिपार्टमेंट जो असतो ना, पर्टिक्युलर एक स्टेटला ट्रेझरी डिपार्टमेंट असतो. ते ट्रेझरीनी जाऊन तिथे जाऊन कन्फर्म केला पाहिजे होता. तिथला निदान तरी तहसीलदार असतो ना, त्यांनाही तेवढाच अधिकार आहे. ते जाऊन व्हेरीफाय केले असते की बाई मंत्री आहेत नाहीत, माजी मंत्री आहेत, सभा समितीचे सदस्य होते, इज देअर इज नॉट देअर, एवढं कन्फर्म करून जेवढं मंत्रिमंडळांना कॅबिनेट मिनिस्टरना कळवायला लागते. आणि हाऊसमध्ये त्याचा चर्चा होतो, हाऊस एक्झॉन होतो टेम्पररी, आणि एक मोशन काढण्यात येते आणि त्याचा ठराव पास करण्यात येते की हे असं असं झालेलं आहे आणि आपले माजी मंत्री हे पूर्ण प्रोसिजर फॉलो न करताना मिनिस्टरला असा केला तर बाकीचे आपले सिनियर ऑफिसर, IAS ऑफिसर्स आणि सरकारी जिथे ज्यांना पेन्शन भेटते त्यांचे काय हाल होत असतील तुम्ही कधी व्हेरीफाय केलं पाहिजे. आणि इट इज नॉट लाईक दॅट येणारे मंत्री नाही असा त्रास होऊ नये असं काहीतरी मुख्यमंत्र्यांनी अमेंडमेंट केला पाहिजे, व्यवस्थित करून टाकायला पाहिजे. नाहीतर पुढच्या येणाऱ्या मंत्र्यांना त्रास नको. एवढे सिनियर सिटीजन आहेत आपले, 96 years old इज हॅट्स ऑफ टू हिम. मला नाही वाटत एवढे कुठलेही सिनियर मंत्री आपल्याकडे असतील. कदाचित मी परत तुमच्याकडे येतो. तुम्ही जवळपास 20 वर्ष जे आहेत ते महाराष्ट्राला दिली. 62 ते 82 मध्ये तुम्ही मंत्री होतात, तुम्ही महाराष्ट्राची सेवा केली. असं असून सुद्धा जेव्हा महाराष्ट्र सरकारकडून तुमच्याशी अशा प्रकारची जी आहे ती वागणूक दिली जाते, पेन्शन तुमचं बंद केलं जातं, तुम्हाला मृत घोषित केलं जातं, कुठेतरी वाईट वाटतं की मी एवढे वर्ष सेवा करून मला काय फळ मिळालं. तर अशा प्रकारे सरकारी अधिकाऱ्यांचा गोंधळाचा कारभार. मला वाईट वाटत नाही, मला आपलं येतं कीव येते. एक जुनी म्हण आहे आपल्याकडे, सासू चिंदळ तर सून काय करेल. तर
याचा अर्थ असा आहे की सासून जर घरात वाईट वागत असतील तर सुनेला दुसरा उपाय राहत नाही. मंत्री मंत्रालयात नसतात, खात्याकडे जे पाहिजे ते लक्ष देत नाही, खाते अधिकारी का देतील, आणि ते देत नसले तर यांना विचारची त्यांना हिंमत कुठे आहे, कारण त्याच्या वाटत चालले. आपण वर्तमानपत्रात वाचतो तर मिटिंगला मंत्रिमंडळ हजर राहत नाही, लागून उठून निघून जातात. म्हणजे जे नीती नियम आहेत राज्यकर्त्यांचे ते राज्यकर्त्याच पाहिजेच नसतील तर खालच्या जो पाहिजे याची अपेक्षा तरी का करावी हे मला समजतं, म्हणून मी त्याला दोष देत नाही. तुम्हाला असं वाटतं की आजकाल जे लोक मंत्री बनतात ते फक्त खुर्चीसाठी मंत्री बनतात आणि कोणी जनतेच्या सेवेसाठी किंवा जनतेचं काम करण्यासाठी मंत्री बनतं असं तुम्हाला वाटतं का? आमच्या काळामध्ये आम्ही जनसेवक होतो, हे स्वसेवक आहे, त्याच्यामुळे हा फरक पडतो. खुर्ची कोणासाठी वापरायची, ज्यांनी आपल्याला खुर्चीवर बसवलंय त्यांच्यासाठी वापरायची का आपल्याला खुर्ची मारली म्हणून आपल्यासाठीच वागायची. आता आपल्यासारखे सगळे लोक प्रचार माध्यमात आहेत, आपल्याला दिसत असेल की सध्याच्या अवस्था काय आहे ती. आणि माझंही पण तेच आहे की सध्याच्या खुर्चीचा वापर जनतेपेक्षा स्वतःसाठी जास्त होतो. नंतर त्याच्यापेक्षा भाग्य आहे. आता ते भाग्य पाहिजे दिवस आमच्या नशिबात नाही, कारण थोडं आयुष्य राहिले आमचं. सर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्हाला त्रास झालेला आहे याच्यामध्ये काही दुमत नाही, पण सरकारकडनं आता तुमची काय मागणी आहे? माझी काय आबद्ध नाही, त्यांनी लक्ष दिलं तर पुन्हा सत्तेवर राहतील. अशा गोष्टीत लक्ष घातलं असेल, सवय लावली तर. नाहीतर जनता काय करते ते तुम्हाला लक्षात देतं, मलाही लक्षात देतं. पाहूया आता काय करते जनता. पाहूया आता काय करते जनता असं कथा आहे सर म्हणतात. जय सर एक शेवटचा प्रश्न विचारतो. एखाद्या सिनियर सिटीजनला, खरं महाराष्ट्रामध्ये सिनियर सिटीजनसाठी सरकार कायदे करतं, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा वगैरे करतं, पण ह्या गोष्टीमध्ये आपल्याला असं कळतं की सरकार या सिनियर सिटीजनकडे फारसं काही लक्ष देत नाही. ते सगळं फक्त कागदपत्रावर आहे, काही त्याचा फॉलोअप होत नाही. काय म्हणून तुम्हाला शब्द नाहीत माझ्याकडे. इट्स अ शेमफुल दॅट वी आर इन इंडियन की असे मोठे सिनियर आपले पॉलिटिशियन आहेत. साहेब बोलले ते खरं आहे की खुर्ची स्वतःसाठी वापरावी की समाजासाठी वापरावं. समाजसेवक म्हणजे ती खुर्ची समाजासाठी असतो, हे स्वतःची सेवा करतात, त्यांना स्वतःला माहित नाही कुठे काय लढतात आणि जनताने करून दाखवलं. याच्यात काय नवीन नाही. आणि हे असे प्रकारनं चालले त्यांना स्वतःला त्यांचा स्वतःवर जेव्हा उकरून येईल ना तेव्हा त्यांना कळेल ते बात, त्याच्याशिवाय कळणारा विषय नाही. बरोबर, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जसं तुम्ही स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. खताळ सर, तुम्ही मी मराठीच्या या विशेष बातमीपत्रात सहभागी झालात, तुमचेही धन्यवाद. खरं तर तुमच्यासारख्या 96 वर्षाच्या एका सिनियर सिटीजन बरोबर असं व्हावं ही महाराष्ट्राची शोकांतिकाच म्हणावी लागेल. आणि ह्या गोष्टीमध्ये खरं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्र्यांनी आणि प्रत्येक अधिकाऱ्याने लक्ष घातलं पाहिजे. कारण ज्या प्रकारे हा कारभार झाला, हा कारभार भोंगळपेक्षाही विचित्र कारभार म्हणावा लागेल सरकारचा. आणि तुम्ही ज्या प्रकारे म्हणालात, तुम्ही तुमची जी वेदना आहे ती शब्दातनं बाहेर वर्तवलेली जी आहे की सध्याचे मंत्री हे स्वतःसाठी काम करतात, जनतेसाठी नाही. पण मी मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज इथेच थांबावं लागेल. एका 96 वर्षाच्या माजी मंत्र्याला मी जिवंत आहे असं म्हणावं लागतं ही महाराष्ट्रावरती आणि महाराष्ट्र सरकारसाठी फार मोठी शर्मेची गरज आहे. मी मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज इथेच वेळ झाली थांबण्याची. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज. घरात येते काय दादांनी बोलले का?